नमस्कार, मी अनघा धोडपकर. कैकेयी भाग 2. एकदा कैकेयी सख्यांबरोबर वनविहाराला गेली असता तिथे नदीकाठी ध्यानस्थ बसलेल्या ऋषींच्या तोंडाला तिनं चक्क काळा रंग लावला. त्यांना कळल्यावर कोपिष्ट होऊन त्यांनी शाप दिला, जसे आज तू माझ्या तोंडाला काळे फासले तसे भविष्यात तुझ्या कृत्यानं तुझं तोंड काळं होईल. सर्वांच्या निंदेस आणि उपहासास तू पात्र होशील. कैकेयी दुःखी होऊन महालात परतली आणि तिचा सर्व अवखळपणाच लुप्त झाला. कैकेयी आता 16 वर्षाची सुंदर तरुणी झाली. तिच्या विवाहासाठी वरसंशोधनाचा विचार सुरू असतानाच केकया देशाच्या समृद्धीबद्दल वार्ता जगभर पसरलेल्या होत्या. त्या ऐकून राक्षसराज लंकाधिपती रावण केकया देशावर चालून येत असल्याची बातमी गुप्तहेरानं आणली. अशोपती चिंतित झाले. महाबलाढ्य, मायावी, युद्धात प्रवीण, विपुल शस्त्रे आणि अगणित राक्षस सैन्य असलेल्या रावणाशी टिकाव लागू शकणार नाही हे त्यांना कळलं. राक्षसाला हरवणारे 2च वीर आहेत, एक इंद्रजित पुत्र वाली आणि दुसरा सहस्त्रार्जुन. वालीनं रावणाचा पराभव केला होता, त्यामुळे रावणानं वालीशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले होते. आणि दुसरा सहस्त्रार्जुन, तो क्रूर असल्यामुळे त्याला मदतीला बोलवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. अखेर अयोध्या सम्राट दशरथ राजा रावणाशी मुकाबला करू शकेल असं वाटून मदतीसाठी दूत पाठवून त्यांना पाचारण केलं गेलं. केकया देशावर आक्रमण करण्यास पुष्पक विमानानं रावण येत असता वाटेतील सरोवरावर सुंदर ललना विहार करीत असलेल्या दिसल्यावर त्यानं आपलं विमान खाली उतरवलं. ते सरोवर सहस्त्रार्जुनाचं होतं. रावणानं केलेली कुरापत त्याला चांगलीच भोवली. सहस्त्रार्जुनानं त्याचा पराभव केल्यानं त्याला लंकेला परत फिरावं लागलं आणि केकया देशावरचं संकट टळलं. दशरथ राजाच्या मदतीची आवश्यकता नाही म्हणून अश्वपतींनी दुसरा त्यांना दूत पाठवला. केकया देशाच्या अश्वांची स्पर्धा आयोजित करण्याची प्रथा पूर्वापार चालत असे. या स्पर्धेत देशोदेशीचे राजे, युवराज स्पर्धक म्हणून आणि अश्व खरेदीची मोठी बाजारपेठ असल्यामुळे अश्व विक्रीसाठी भारतखंडातील वाणिज्यक अश्व घेऊन येत असत. यावर्षी चक्रवर्ती सम्राट दशरथ राजा अश्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि उमदे घोडे खरेदी करण्यासाठी अश्वपरीक्षा तज्ज्ञ व उत्तम सारथी सुमंतसह केकया देशात आले. अशोपतींनी त्यांचे यथोचित स्वागत करून त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी अश्वपतींना राजा म्हणाले, आम्ही आपले अश्व पाहू इच्छितो. त्यांना अश्वशाळा दाखवायला युवराज युधाजितसह अश्वपती घेऊन गेले असता घोडदौड करून कैकेयी घोडा घेऊन अश्वशाळेत दाखल झाली. राजा दशरथांची आणि तिची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर दशरथ राजा पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले. अश्वपरीक्षा संपली. दिवांत झाल्यावर कैकेयीशी विवाहाची मागणी अश्वपतींनी केली. अश्वपती आणि युधाजित समोर मोठा पेच पडला. दशरथ राजा वयानं बरेच मोठे, शिवाय आधीच्या 2 राण्या असताना आपली सुकुमार कन्या कशी द्यावी? ते चक्रवर्ती सम्राट व बलाढ्य सेनायुक्त असल्यामुळे नकारही देऊ शकत नव्हते. त्यांनी तिचे हरण केले तर आपण त्यांच्याशी मुकाबला करू शकणार नाही हा विचार करून युवराजनी कैकेयीला विचारून उद्यापर्यंत कळवतो म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. रात्री उशिरापर्यंत मंथरा, युधाजित व अश्वपतींनी विचार विमर्श करून ठरवलं की कैकेयीला होणाऱ्या पुत्राचाच राज्याभिषेक व्हावा असं वचन दशरथ राजांना मागावं. ते ही अट कधीच मान्य करणार नाही आणि केलीच तर एक वय सोडलं तर सूर्यवंशासारख्या महान कुल आणि बलाढ्य सम्राटाची ती महाराणी होईल. हे आपल्याला भविष्यात हितकारच ठरेल. दशरथ राजानं वचन दिल्यावर कैकेयीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. ही आनंदाची वार्ता केकय नगरीत वाऱ्यासारखी पसरली. अयोध्येतून कोणी येणार नव्हतंच. महामंत्री सुमंत आणि सोबत असलेली शिबंदी एवढंच राजाकडे होतं. राजांना जायची घाई असल्यामुळे अश्वस्पर्धा आणि खरेदीसाठी आलेल्या देशोदेशींच्या राजांना आमंत्रित केलं गेलं. चैत्र शुद्ध द्वितीयेला अश्वपतींनी आपल्या कन्येचं सालंकृत कन्यादान केलं. अश्वस्पर्धेत दशरथ राजा प्रथम आले म्हणून पुरस्कार आणि विवाहाचं आंदण म्हणून सहस्त्र उमदे अश्व आणि चक्रवर्ती सम्राटास साजेस धनदान द्रव्ये, गज, गोधन, वृषभ आंदण दिले. कैकेयीला अयोध्येत एकटेपणा जाणवू नये म्हणून धूर्त दासी मंथरेला वधूसाठी पाठराखण म्हणून देखील पाठवलं.